कृष्णानी. वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचल मनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समय पाहुड मिनमो सुद केवली भणिदम्. नमः साराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आम्हा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि यामध्ये 47 शक्तींचं वर्णन आम्ही बघतो आहे. जीवामध्ये शक्ती तर अपार आहे, परंतु तरीही काही शक्तींचं कथन अमृतचंद्र आचार्यांनी केलेलं आहे. त्याच्यामधली आमची शक्ती सुरू आहे सुख शक्ती. सुख शक्ती अनाकुलत्व लक्षण रूप अशी ही सुख शक्ती आहे. सुख कोणतं खरं सुख? तर ज्या ठिकाणी आकुलता नाही ते खरं सुख आहे. आणि अशी आकुलता रहित सुखाची नांदी जीवनामध्ये सम्यक दृष्टीपासून संभवनीय आहे. त्याच्या आधी सुखाच्या अनेक श्रेणी आम्हाला वाटतात. जसं मी काल बोलली की त्यांनी त्या ठिकाणी 4 श्रेणी सुखाच्या केलेल्या आहेत. परंतु पहिलं सुख आम्ही बघितलं काल की इंद्रियजन्य सुखाची तृप्ती झाली की आम्हाला सुख वाटतं. इंद्रियांची काहीतरी डिमांड होती, ती पूर्ती झाली की आम्हाला सुखाची अनुभूती येते आणि आम्ही म्हणतो की मला सुख झालेलं आहे. पहिलं हे अगदी निम्न स्तरावरचं सुख आहे इंद्रियजन्य सुख. दुसरी सुखाची त्यांनी कल्पना ठेवली त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त चांगली अशी की कर्तव्यपूर्तीचा आनंद आणि त्याच्यात होणारं सुख. कर्तव्यपूर्ती करते आई वडील कर्तव्यपूर्तीचा आनंद घेतात की एखाद्या वेळेला मुलीचं लग्न झालं आणि मग आई वडील कृतकृत्यतेचा सुस्कारा टाकतात की झालं, माझ्यावरची जबाबदारी संपली, मी माझं कर्तव्य योग्य रीतीने पार पाडलेलं आहे. आणि असा तो एक प्रकारचा वेगळ्या दर्जाचा आनंद त्यांच्या जीवनात त्यांना प्राप्त होतो. हा आहे कर्तव्यपूर्तीचा आनंद. पण हेही सुख अनाकुल स्वभावी नाही. याच्यामध्ये देखील तात्काळ काही काळ आम्हाला सुखाची अनुभूती जरूर वाटते, आम्हाला कृतकृत्यतेचा अनुभव पण येतो, पण हेही सुख अजून आमच्या अनाकुल स्वभावाशी त्याची तुलना आम्हाला करता येत नाही. तिसरं सुख सांगितलं की परहित करत असताना सुखाची अनुभूती होते. परोपकार करताना जसं आम्ही आमच्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे की आदहितम कादव्यम यदि सक्कज्ज परहितम च कादव्यम. जर शक्य झालं तर परहित पण करा. आणि ऋषी मुनींनी सातत्याने परहितासाठी ग्रंथरचना केलेली आम्हाला दिसते. आत्महित साधता साधता त्यांनी अशा तऱ्हेचं परहितही साधलेलं आहे. आणि कल्पना करा जेव्हा त्यांचा समयसार सारखा ग्रंथ किंवा 64 पाहूड आचार्य कुंदकुंदांनी लिहिले आणि ते ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर ती सर्व ग्रंथ संपदा ही जेव्हा त्यांनी श्रावकांच्या स्वाधीन केली असेल आणि त्यावेळेला त्यांना जो आनंद झाला असेल परोपकार करण्याचा की मी एवढ्या जीवांवर उपकार केला, अर्थात त्यांच्या मनात तो भाव राहील तर संज्वलन जनी शुभ राहील. आमच्यासारखा कर्तृत्वाचा भाव तर त्यांच्या जीवनात नाहीच आहे. कारण म्हणूनच आचार्य लिहू शकले की या ग्रंथामध्ये माझं काहीही कर्तव्य नाहीये, कर्तृत्व नाहीये हे त्यांनी लिहिलं. परंतु तरी देखील त्यांना एक विलक्षण समाधान त्या ठिकाणी परोपकारितेत वाटलं असावंच. आणि तो त्यांचा आनंद किंवा एखादी व्यक्ती समाजसेवा निष्पृह अंतःकरणाने करते की बदल्यामध्ये मला काही पाहिजे आहे अशी ही भावना न ठेवता
स्वतःजवळचं होतं नव्हतं ते सर्वस्व समर्पित करून जर एखादी व्यक्ती सेवा शुश्रूषा अशा प्रकारचे प्रकल्प जर राबवत असेल, ज्याला मी आज चॅरिटी म्हणतो, असे जर ती प्रकल्प राबवत असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला त्याच्यातच धन्यता वाटते, त्याच्यातच सुख वाटतं. आता हे थोडंसं आणखी उत्कृष्ट दर्जाचं सुख झालं, पण त्याही ठिकाणी कदाचित तिला या पैशाच्या मोबदल्यात किंवा परोपकारितेच्या मोबदल्यात कुणीतरी माझी या कार्याची दखल घ्यावी, मला कीर्ती मिळावी, मला प्रतिष्ठा मिळावी, हा जर भाव असेल तर तेही सुख उत्कृष्ट दर्जाचं म्हटल्या जात नाही. निकृष्टपणाच त्या ठिकाणी आहे. कारण मी एक करतो आहे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आम्हाला कुठली तरी अपेक्षा आहे. जिथे अपेक्षा नाही तेच खरं वास्तविकतः सुख असू शकतं. पण हे परोपकार करताना कुणी ना कुणी आमच्या कार्याची दखल घेतलीच पाहिजे, हा जर अंतरंगामध्ये भाव असेल आणि ती दखल जर घेतली नसेल तर आमच्या मनामध्ये विषण्णता येते की पहा मी एवढं कार्य केलं पण माझ्याबद्दल कुणीही एक अवाक्षरही बोलले नाही. हे जर त्याच्या मनात चलत असेल तर ते देखील सुख हीन दर्जाचंच म्हटल्या जातं. म्हणून आचार्यांच्या जीवनामध्ये ग्रंथसंपदा निर्माण करताना त्यांनी नामोल्लेख टाळलेला आहे. त्यांचा चरित्राचा उल्लेख त्यांच्या चारित्रामध्ये कुठेही ग्रंथांमध्ये आम्हाला दिसत नाही. इतिहास जेव्हा शोधायचा प्रयत्न केला जातो तेव्हा या सगळ्या आचार्यांविषयी एकच सांगितलं जातं, यांच्याविषयी आम्हाला विशेष परिचय इतिहासात प्राप्त होत नाही. कुंद आचार्यांचं नाव जयसेन आचार्य उजागर करतात. अमृतचंद्र आचार्यांना जयसेन आचार्यांनी सांगितलं की यांनी अशा प्रकारचं टीका लिहिलेली आहे. तर अशा तऱ्हेने स्वतःच्या प्रसिद्धीच्या अगदी परांगमुख राहून त्यांनी हे एक महान कार्य केलेलं आहे. ते वरच्या दर्जाचं आहे आणि जर प्रसिद्धीच्या मागे लागून कार्य करत असू तर त्याची दर्जा देखील निकृष्ट आहे. हे असं तीन तऱ्हेचं सुख. आणि चौथं सुख सांगितलेलं आहे की आत्मिक आनंदाने प्राप्त होणारं सुख, ज्याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेची परविवक्षा नाही. एक स्वतःचाच निज आनंद स्वभाव आणि त्याची प्रतीती आली, आत्मानुभूती झाली आणि या आत्मानुभूतीमध्ये जे अतींद्रिय सुख प्राप्त झालेलं आहे तर ते सुख म्हणजे अनाकुल स्वभावी सुख आहे. ही तीन दर्जाची सुख सांगितलेली आहे. ही त्या ठिकाणी अत्यंत हिनकस जातीची किंवा थोड्या थोड्या फरकाने त्याला आम्ही उत्तरोत्तर चांगलं म्हणू शकतो, पण या सुखापुढे त्याची तुलना मात्र करता येत नाही. कारण या सुखाची जातीच अशा तऱ्हेची विलक्षण जाती आहे. आणि परपदार्थामध्ये सुख नाही, सुख तर आमच्या अंतरंगामध्ये हृदयामध्ये आहे. आणि म्हणून सर्वांनी आत्म परीक्षण करून माझ्या सुखाला केवळ मी जबाबदार आहे ही भावना अंतरंगामध्ये ठेवायला हवी आहे. ज्ञानाची अस्थिरता, चंचलता, राग द्वेष रूप क्षोभ वृत्ती हे सर्व दुःखमय आहे. जे जे विभाव भाव आहे जीवनामध्ये, जो जो क्षयोपक्षमजन्य परिणाम आहे, जी मन वचन कायची परिस्पंदन रूप चंचलता आहे, या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये दुःख देणाऱ्या आहे. आणि आम्हाला दुःख म्हणजे काय आणि सुख म्हणजे काय याचीही समीचीन ओळख नसते. सुखाची आत्ता आपण ओळख समीचीन करून घेतली, याच्या विरुद्ध जे जे काही असणार आहे ते ते सगळं दुःखमय असणार आहे. म्हणजे सुख आणि दुःख या दोन्हींची संज्ञा ओळख आमच्या जीवनात व्हायला हवी आहे. जर आम्हाला दुःख काय आहे हे कळलं नाही तर हा जीव विषयांमध्ये सुख आहे हे मानून विषयांचे जे इंद्रियांचे विषय आहे ते संग्रह करण्याच्या प्रवृत्तीमध्ये लागतो.
कारण त्याला विषयांमध्ये सुख वाटतं आणि म्हणून या विषयांचा संग्रह करणं याच्यामध्ये तो स्वतःला धन्यता अनुभवतो. आत्मानुशासन हा गुणधर नंदी आचार्यांचा महान ग्रंथ आहे. आत्मा अनुशासनबद्ध कसा असावा याच्यामध्ये सांगतात आचार्य की एखाद्याला जर पित्तज्वर झालेला आहे आणि त्याच्या समोर मधुर अशा दुधानी पेला दिला आणि तो त्यांनी प्राशन केला तर ते दूध त्याला कडू लागतं, कारण त्याची जिभेची चव बदललेली आहे. पित्तज्वरामुळे त्याचं तोंड कडू पडलेलं आहे. त्याप्रमाणे या विषयांमध्ये सुख नाही आहे. म्हणून आचार्य लिहितात क स्वादेव विषयेषु असो कटू. कटू स्वाद आहे या विषयांचा आणि तो त्याला मधुर वाटतो आहे. हे जीवनामध्ये एक महान आश्चर्य आहे. आम्हाला दुःख म्हणजे काय हे कळलं पाहिजे आणि सुख म्हणजे काय हेही कळायला पाहिजे. जिथे अनाकुलता आहे तिथे खरं सुख आहे आणि जिथे आकुलता आहे, जिथे मनाची व्यग्रता आहे, ते खरं दुःख आमच्या जीवनात असणार आहे. सुख हा आत्मस्वभाव आहे. स्व मध्ये स्थिर राहणे हेच खरं सुख आहे. आणि जो जीव स्व मध्ये राहू शकत नाही, परामध्ये त्याचा उपयोग जो जातो, तर विभाव भाव हेच खरं दुःखतेचं कारण आहे. आणि वस्तूच्या एकतेमध्ये सुख आहे. एकता पाहायची आहे. अज्ञानीला विविधतेमध्ये सुख आणि आनंद वाटतो आणि ज्ञानीला एकतेमध्ये सुख वाटतो. आम्ही समयसार अभ्यासीला आणि त्याच्यामध्ये 3ऱ्या गाथेमध्ये आचार्य कुंद कुंद भगवंतांनी हे सांगितलेलं आहे की एयत्त निश्चय गदो समो संवत्स सुंदरो लोगे बंधकहा एयत्ते तेण विसंवादिनी होदी. काय सांगितलं? एयत्त निश्चय गदो, एकत्व निश्चयाला प्राप्त असणारा हा जो आत्मा आहे, समय आहे, हा जगामध्ये अतिशय सुंदर आहे. ज्यांनी एकत्व बघितलं तो सुंदरतेला प्राप्त झाला. जगामधले जीव द्रव्य आणि पुद्गल द्रव्य सोडून बाकी सगळे 4ही द्रव्य त्यांनी आपली एकता सोडली नाही आणि म्हणून जगात ती द्रव्ये सुंदर आहे. आणि जीवानी मात्र बंधाशी एकत्व जोडलं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये विसंवाद निर्माण झालेला आहे. म्हणून या ठिकाणी सुख जर आम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला एकतेमध्ये राहायचं आहे. जो जो बंध स्वभाव आहे, जो जो बंधरूप परिणाम आहे, हा जीवनात माझ्या विसंवाद उत्पन्न करणारा आहे, याला मला बाजूला करायचं आहे. सुखगुण हा आत्म्याच्या पूर्ण द्रव्यात आहे, सर्व गुणांमध्ये आहे आणि सर्व पर्यायीतही आहे. मग आम्ही म्हणू की आत्ताची आमची पर्याय याच्यामध्येही सुखगुण आहे का? अर्थात आहे, पण याची विभाव परिणती आम्हाला आज पर्यायी दिसते आहे. आनंद गुण किंवा सुख गुण आणि त्या गुणाच्या या इंद्रियाला सुखकर वाटणारं ते सुख आणि इंद्रियांना दुःखकर वाटणारं ते दुःख, या विभाव परिणती आमच्या जीवनात आज पर्यायित आहे. 3 कालाच्या आनंद ज्ञानाच्या एका पर्यायीमध्ये ज्ञात होतो. जेव्हा केवळ ज्ञानाची जीवाला प्राप्ती होते, अनंत सुखाची ज्या वेळेला प्राप्ती होते, तर या पूर्ण आनंद गुणाला तो एका त्या वर्तमान पर्यायीमध्ये पण अनुभवतो. पण अनुभवन मात्र ती वर्तमान पर्यायी पुरत आहे. अनुभव घेताना वर्तमान पर्याय आहे आणि अनुभव घेतो आहे 3 कालामधील ज्ञानाचा. अशी ही वैशिष्ट्यपूर्ण स्थिती त्याच्या जीवनात त्याला स्वतःच्या एकत्वाची अभिव्यक्ती झाली की प्राप्त होते. भविष्यातील आनंदाचं ज्ञान वर्तमान पर्यायीत आहे, पण उपयोग मात्र वर्तमान पर्यायीचा आहे. त्रिकाली अनुभव एकत्र करून वर्तमान पर्यायीत भोगण्याचं सामर्थ्य कुणालाही नाही.
तीर्थंकर असतील, केवली भगवान झाले, पण तीनही कालाच्या पर्यायी एकत्रित करून त्याचं एकत्रीकरण अनुभवणं असं कुणीही करू शकत नाही. वर्तमान पर्यायी मध्येच त्याला त्या तीन कालातील सुख कसं असतं याचं वेदन त्या ठिकाणी होणार आहे. कारण वेदन वर्तमान पर्यायीचं आहे आणि ज्ञान मात्र त्रिकाली आनंदाचं आहे. ज्ञानीला इंद्रिय सुख हे विषरूप वाटतात. अनादी कालापासून हा 5 इंद्रियांच्या विषयांच्या अनुकूलतेत आणि प्रतिकूलतेत सुखदुःख मानत आलेला आहे. पण हे सुख कर्मोदय जनित आहे, जीवाचा स्वभाव नाही. हे ज्ञान शक्तीने जाणणे हा सुखाचा सागर आहे. पंचेंद्रिय विषयात, त्यांच्या भोगात किंवा पराला जाणणाऱ्या पर्यायी ज्ञानीला सुख वाटत नाही, तर केवळ आत्म्याला जाणणाऱ्या पर्यायीतच तो सुख अनुभवतो. 5 इंद्रियांचे विषय हा निरंतर भोगत आहे, पण भोगत असताना त्याला असं वाटतं की मी खूप सुखाची सामग्री भोगत आहे, मी सुखी आहे. परंतु जीवनामध्ये ते खरं सुखच नाही आहे, जे नष्ट होणार आहे. त्याला आचार्यांनी सुख असं म्हटलंच नाही. आणि म्हणून हा फक्त पर्यायी मध्ये केवळ आत्म्याला हा जाणत असेल आणि ज्ञानाचं वेदन करत असेल तरच याच्या जीवनात खरं सुख आहे. सुखाचा महासागर म्हणजे मी आहे आणि स्वाधीनता आणि स्वावलंबन हेच असीम सुखाचं स्रोत आहे. अशा या निराकुल सुखात आपण निमग्न होऊ या मंगल कामनेसह सुखशक्ती आणि निराकुल आनंद स्वरूपोहम हा याच्यावरचा वैशिष्ट्यपूर्ण असा मंत्र. यानंतर 6वी शक्ती येणार आहे, वीर्य शक्ती. वीर्य म्हणजे सामर्थ्य. आमचं सामर्थ्य, आम्हाला प्रति समय आजही आम्ही जे जीवन जगतो आहे तर आमची वीर्य शक्ती आमच्यामध्ये काम करते आहे. वीर्य याचा अर्थ की आम्ही आमच्या स्वरूपाला जाणणं, माझ्यामध्ये शक्ती आहे, मी हे सहज करू शकतो आणि हा माझा त्रिकाली स्वभाव आहे. बऱ्याचदा आम्ही कार्य करत असताना, सांसारिक कार्य करताना तर आम्ही म्हणतो की नाही हे मला करावंच लागतं, याच्यासाठी मला ओढून ताणून का होईना मला हे कार्य संपन्न करावंच लागणार आहे आणि तिथे आमची शक्ती ही बरोबर पोचते. पण जेव्हा पुण्य कार्यांचा प्रसंग येतो त्यावेळेला मात्र आम्ही मागे हटतो. हे माझ्याकडून होणार नाही, हे मला जमणार नाही, मला इतकी शक्तीच नाही, आजचं संवहन नाही किंवा आज कालाची अनुकूलता नाही, अनेक कारण आम्ही उपस्थित करतो आणि आम्ही शक्ती त्या ठिकाणी लपवून कार्य करतो. आचार्य सांगतात तुझ्यामध्ये असीम शक्ती आहे, तू अनंत शक्तीचा अनंत वीर्य स्वभावी असा आत्मा आहे आणि ही तुला जी शक्ती प्राप्त झालेली आहे ही क्षयोक्षम रूप आहे. तुझ्यात ती शक्ती आहे, तुला फक्त त्या शक्तीला प्रज्वलित करायचं आहे. ती जर त्यावर राखेचा ढिगारा असेल तर ते झटकण्याचं कार्य तुला करायचं आहे. तुझ्यामध्ये ही शक्ती पूर्णतः विद्यमान आहे. आणि या ठिकाणी वीर्य शक्तीला आचार्य अमृतचंद्र सांगतात की स्वरूप निवर्तन सामर्थ्या रूपा अशी वीर्य शक्ती आहे. स्वरूप निर्वर्तन सामर्थ्य रूपा अशी ही वीर्य शक्ती आहे. म्हणजे आपल्या स्वरूपाचं रचना करण्याचं कार्य ही शक्ती सतत करते आहे. जर आम्ही निगोदी जीव बघितला तर निगोदी जीवामध्ये देखील त्याला त्याच्या इंद्रियजन्य कार्यासाठी असणारी आवश्यक वीर्य शक्ती, त्याचा क्षयोक्षम त्याला जीवनामध्ये असतोच असतो. विभाव परिणाम करताना सुद्धा आम्हाला सामर्थ्य पाहिजेच.
समजा आम्हाला क्रोध करायचा आहे, तर क्रोध करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात देखील क्रोधाचं सामर्थ्य असावं लागतं, तरच त्याच्या जीवनात क्रोध होतो. सामर्थ्य नसेल तर तो काहीच करू शकत नाही. किंवा शोक करायचा आहे, तर शोक करायसाठी सुद्धा जीवाला स्वतःचं सामर्थ्य, वीर्य वापरावं लागतं. म्हणजे वीर्य हे प्रत्येक कार्यासाठी जीवाला लागणार आहे. अशी ही आमची वीर्य शक्ती पारिणामिकी भाव स्वभावात पाहायची आहे. ही अनादी अनंतकालीन आहे. तिची छबी ही द्रव्य गुण पर्यायी पण आहे आणि प्रत्येक गुणामध्ये देखील त्याचं प्रतिबिंब असावं लागतं, त्याची छाप असावी लागते आणि त्या छापामुळे प्रत्येक गुण त्यानुसार कार्य करण्याला समर्थ होतो. रे आत्मन, तुझे जीवन समृद्ध, संपन्न, वैभवशाली बनण्याची प्रेरणा मिळते तुझ्यातील वीर्यशक्तीने. आमचं जीवन समृद्ध कशाने होणार आहे? तर आमच्या वीर्यशक्तीला जर आम्ही उद्घाटित केलं की अनंत वीर्य स्वभावी आहे. जर आम्ही विचार करायचा, सामायिकाला आम्ही बसलो आहे आणि सामायिकाला बसल्यानंतर आम्ही बसू शकत नाही, हालचाल होते, पायांची हालचाल करावी लागते. मग आम्ही काय म्हणतो की हे काही होणं नाहीये, म्हणजे माझ्यामध्ये ते सामर्थ्य आता नाही. आचार्य सांगतात, शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत जोपर्यंत साथ देत आहे शरीर, तोपर्यंत ती क्रिया मला करायचीच आहे. हे जेव्हा आम्ही ठरवतो त्यावेळेला आपोआप आपलं सामर्थ्य देखील वृद्धिंगत झालेलं दिसतं. आज एक पाऊल आम्ही पुढे टाकला, दुसऱ्या दिवशी आम्ही 2 पावलं चालू शकणार आहे. आम्ही जेव्हा अशा तऱ्हेने स्वतःच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करू, स्वतःचा उपयोग आत्मतत्वासाठी लावू, तेव्हा आत्मिक सामर्थ्य देखील आमचं वाढलेलं दिसणार आहे. कैवल्याची प्राप्ती याच शक्तीने होते. तुझे दिव्य सामर्थ्य तुझ्यातच आहे, आता त्याला जाग करणं हाच आमचा धर्म आहे. स्वरूप सामर्थ्य रूप अशी ही शक्ती आपल्या निज स्वभावाची रचना करण्याचे सामर्थ्य असलेली वीर्य शक्ती. निज स्वभावाची रचना, आमचा जो स्वभाव आहे ज्ञान दर्शनमय स्वभाव. आणि पहा, आम्ही ज्ञानावरण म्हणजे आम्ही ज्ञान गुणाची पण महती सांगताना आम्ही सांगतो की ज्ञानाने जाणायचं असेल तरी देखील वीर्यांतराय कर्माचा तसा क्षयोक्षम अभिप्रेत आहे. म्हणजे ज्ञानावरण कर्माचा, दर्शनावरण कर्माचा आणि सोबत वीर्यांतराय कर्माचा देखील क्षयोक्षम जीवनात असताना आमचं ज्ञान गुण अभिव्यक्त होतं, दर्शन गुण अभिव्यक्त होतो. म्हणजे आम्हाला कोणत्याही गुणाला जर आम्हाला बघायचं असेल तर आमचं हे सामर्थ्य त्या ठिकाणी लावावं लागतं. पूर्ण चैतन्य तत्व स्वरूपाला स्थित ठेवणे ही आहे वीर्यशक्ती. अनंत वीर्याच्या द्वारे अनंत गुणांच्या सामर्थ्याची रचना करणारी ही शक्ती. कारण आमच्याजवळ खूप सारे गुण आहेत आणि प्रत्येक गुण हा सामर्थ्यशाली आहे. हे वीर्य गुणाचं कार्य आहे. आपल्या या अचिंत्य शक्तीची जाणीव झाली की सम्यक दर्शनापासून सिद्ध पदापर्यंतची प्राप्ती होऊ शकते. ही शक्ती द्रव्य गुण आणि पर्यायित आहे. मात्र ही शक्ती द्रव्य गुण त्रिकाली टिकवून ठेवते, पण पर्याय मात्र एक समयच टिकवून ठेवते. ही जी वीर्य शक्ती आहे, वीर्य शक्तीचं कार्य तिन्ही याच्यामध्ये दिसत आहे. पण द्रव्य आणि गुण हे त्रिकालवरती आहे, म्हणून त्रिकालवरती द्रव्य आणि गुण टिकले आहे ते आमच्या वीर्य शक्तीमुळे. आणि पर्यायीचा समय हा एक समयच आहे,
म्हणून पर्याय मात्र एक समयच टिकवून ठेवण्याचं कार्य या वीर्य शक्तीचं आहे. ही शक्ती सर्व गुणांमध्ये व्यापक आहे. म्हणून सर्व गुण स्वस्वरूपाने टिकून आहे आणि तरीही एक गुण दुसऱ्या गुणरूप होत नाही. प्रत्येक गुणांच्या अनंत पर्यायी आहे. जर आम्ही ज्ञान गुण घेतलं, दर्शन गुण घेतलं, प्रतिसमय हे गुण परिवर्तनशील आहे आणि प्रतिसमय एक पर्याय या अपेक्षेने या गुणांच्या देखील अनंत पर्यायी आहे आणि त्या प्रत्येक पर्यायीतील पर्यायींचं वीर्य हे स्वतंत्र आहे. आत्म्याचे असंख्य प्रदेश आहे. ही वीर्य शक्ती जी आहे ही स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभावामध्ये कार्य करते. ते द्रव्य कधी ते नष्ट होत देत नाही. हे त्याचं झालं द्रव्य वीर्य. क्षेत्राच्या अपेक्षेने बघितलं तर प्रत्येक द्रव्याचं स्वक्षेत्र आहे. जसं आत्म्याचे असंख्य प्रदेश, त्यातील प्रत्येक प्रदेश अनादि अनंत स्वरूपाने आहे. एक प्रदेश कधी अन्य प्रदेश रूप होत नाही. असंख्य प्रदेश जसेच्या तसे अखंडित स्वप्रदेश रूपाने विराजमान आहे. हे आहे आत्म्याचं क्षेत्रवीर्य. हे आत्मा आहे. आत्मा तर असंख्यात प्रदेशी आहे, पण हे असंख्यात प्रदेश असताना त्यांची जी सुसूत्रता आहे ती टिकून आहे. एक प्रदेश दुसऱ्या प्रदेशावर उडून गेला आणि तिथे दुसरा प्रदेश आला असं कधीही घडत नाही. तो प्रदेश जिथं आहे तिथेच अनादिकालापासून अनंत काळपर्यंत राहणार आहे. जीवामध्ये संकोच विस्तार शक्ती आहे. प्रदेशांचा संकोच झाला किंवा विस्तार झाला तरी प्रदेशाचं लोकाकाशावरचं स्थान मात्र बदललं नाही. अशी ही स्वतःच्या क्षेत्रावर टिकून राहण्याचं जे सामर्थ्य आहे हे आहे त्याचं क्षेत्रवीर्य. तसंच कालवीर्य म्हणजे प्रत्येक काली ती पर्याय निर्माण होण्याचा त्याचा जो विशिष्ट काळ आहे त्या काळी ती पर्याय तशा प्रकारे आपल्या सामर्थ्यानुसार होणार आहे. हे त्याचं आहे कालवीर्य. आणि भाववीर्य हे जीवाचं जे काही अस्तित्व आहे त्याचे जे भाव आहे या भावानी हा जीव सदैव टिकून आहे. हे त्याचं झालं भाववीर्य. अशा तऱ्हेने स्वचतुष्टयामध्ये ही शक्ती वीर्य शक्ती कार्य करते आहे. वीर्य शक्तीला आम्ही पुरुषार्थ आत्म्याच्या अपेक्षेने म्हणतो आणि जीवाच्या श्रद्धा, ज्ञान, दर्शन आदी गुणांची रचना करणं हे देखील जीवाच्या वीर्य शक्तीचं काम आहे. कार्य होत असताना 5 समवाय लागतात. पहिलं तर लागतं त्रिकाली उपादान. पण त्रिकाली उपादानात डायरेक्ट कोणतंही कार्य होत नाही. उपादान तर हवं आहे पण उपादानात कार्य होत नाही. दुसरं आहे क्षणिक उपादान किंवा नियती किंवा भवितव्यता. हे आहे कार्य होण्याच्या अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्यरूप की जे दुसऱ्या समयात कार्यरूप परिणमित होणार आहे. याला म्हणायचं नियती किंवा क्षणिक उपादान किंवा भवितव्यता. तिसरं आहे पुरुषार्थ की कार्य करत असताना सामर्थ्य प्रति समय लागणारं आहे. प्रति समय पुरुषार्थाचं कार्य सुरू आहे. आम्हाला पुरुषार्थ म्हणजे जगावेगळं काहीतरी केलं हा आम्हाला पुरुषार्थ वाटतो. पण आचार्य सांगतात की प्रति पर्याय उत्पन्न होत असताना आत्म्याचं जे सामर्थ्य त्या ठिकाणी लागतं आहे हा प्रति समयात घडणारा आत्म्याचा पुरुषार्थ आहे. असा हा पुरुषार्थ नंतर स्वकाल किती पर्याय त्या समयात उत्पन्न होण्याचा त्याचा जो नियत काल हा त्याचा स्वकाल आहे. आणि 5वी गोष्ट निमित्त कार्य होत असताना कार्यासाठी जे अनुकूल पडणार आहे त्याला निमित्त म्हणायचं. 2 शब्द आगमामध्ये आलेले आहे. अनुकूल
आणि दुसरा अनुरूप. निमित्तासाठी शब्द येतो तो अनुकूल आणि उपादानासाठी शब्द येतो अनुरूप. उपादानाच्या अनुरूप कार्य घडलं आणि निमित्ताचं अनुकूलता आहे. अशा तऱ्हेने या 5 समवायपूर्वक कार्य आम्हाला दिसतं आणि याच्यामध्ये जो पुरुषार्थ म्हटलेला आहे, हा पुरुषार्थ म्हणजे वीर्य, आणि हे वीर्य इथे आत्म्याचं लावलेलं आहे, पण प्रत्येकाच द्रव्यामध्ये त्याचं ते लावायचं आहे. जो जीव पराचा अवलंब सोडतो, गुणभेद पर्यायभेद गौण करतो, मी न्यायक स्वभावी आत्मा आहे, त्याच्याशी एकाकार होतो, तेव्हा त्याला आपल्या अनंत शक्तीची प्रतीती येते. ज्या वेळेला तो स्वतःच्या आत्मस्वभावाला आगमाच्या द्वारे जाणतो, गुरु उपदेशातून जाणतो की मी हा असा न्यायक स्वभावी आहे, माझ्यामध्ये पर्यायभेद आहेत पण मला पर्यायांकडे बघायचं नाही, माझ्यामध्ये गुणभेदाच्या अपेक्षेने मी आत्मा जाणणार आहे पण मला गुणभेदांमध्ये अडकायचं नाही, माझ्यामध्ये विवक्षित पर्यायी होतात आहे पण या पर्यायीकडे मला लक्ष द्यायचं नाही आणि मला माझ्या त्रिकाली आत्मतत्वाला मुख्य करून त्याचा मात्र मला अनुभव घ्यायचा आहे. पहिल्यांदा हे गुरुमुखातून त्यांनी ऐकलं आणि त्यानंतर तशा प्रकारच्या न्यायक स्वभावी आत्म्याची त्याला प्रतीती आली आणि ही जेव्हा प्रतीती आली तेव्हा त्याला आपल्या अनंत शक्तीचं सामर्थ्य पर्यायीमध्ये देखील पटलं. तोपर्यंत केवळ शाब्दिक ऐकत होता पण त्याची प्रतीती त्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये आलेली आहे आणि तो अप्रतिहत धारेने जागृत होऊन स्व आत्म्यावर अकाट्य विश्वास ठेवतो आणि हा मी असा आत्मा आहे की जो जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेला आहे, गुरु उपदेशाने मला प्राप्त झालेला आहे आणि आज मला त्याची प्रतीती आलेली आहे, त्याची आत्मतत्वावर अटळ अशी श्रद्धा बसते आणि त्याचा विश्वास, याचंच नाव आहे सम्यक दर्शन. अनंत वीर्याच्या द्वारे अनंत गुणांच्या सामर्थ्यांची रचना करणारे, आत्म्यात आनंद स्रोत प्रवाहित करणारे, आत्मवैभव दाखविणारे श्री कुंद आचार्य आत्मानुभवाचे रहस्य उद्घाटित करीत आहे, प्रेरणा करत आहे आत्मजागरणाची आणि आपण आपले आत्मिक बळ वाढवूया मंगल भावनेसह. ओम ह्रीम अनंत वीर्य स्वरूपोहम. आणि या ठिकाणी आपण आज थांबणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.